नमस्कार जागृत पालक व विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026 या 27 शैक्षणिक वर्षासाठी सुरू होत आहे. आणि महाराष्ट्र राज्याचं जे शिक्षण संचालनालय आहे याने एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 10 एप्रिल 2026 पासून सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि अर्जाचा भाग एक पूर्ण भरण्याचं काम सुरू करायचं आहे. आणि हे साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत सुरू होणार आहे. आता विद्यार्थी वैयक्तिक मोबाईलवर देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात किंवा ज्या शाळेमधून तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे तिथं सरळ अप्रोच व्हा आणि आजपासून ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या. म्हणजे अर्जाचा भाग एक पूर्ण करून त्याची प्रिंट काढून घ्या. म्हणजे इथं प्रत्येक विद्यार्थ्याने जो 11वी विज्ञान, कॉमर्स आणि आर्ट्सला प्रवेश घेऊ इच्छितो यांच्यासाठी ही प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. यासाठी सर्वप्रथम आपण काय करायचं आहे तर गुगल ओपन करायचं आहे. त्या गुगलवर गेल्यानंतर ओपन केल्यानंतर तिथं जी वेबसाईट असणारी आहे ती वेबसाईट तिथं टाईप करायची आहे. MahaFYJCAdmissions.in क्लिक केलं की तिथं तुम्हाला पेज ओपन झालेलं दिसेल. तिथं FYJC म्हटलेलं आहे, फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, म्हणजे 11वी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट म्हटलेलं आहे. त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होणार आहे. त्या पेजवर तुम्हाला हे पेज ओपन झालेलं दिसेल. पहा, होम, सर्च कॉलेजेस, कारण हे देखील खूप महत्वाचं आहे. 13 तारखेपर्यंत कॉलेजेसना सगळी माहिती द्यायला सांगितलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सर्च कॉलेजेस गेलं की तुम्हाला तिथं कुठली कॉलेजेस आहेत अपेक्षित ती यादी पाहायला मिळेल. त्यानंतर इथं अनाउन्समेंट म्हटलेलं आहे. पहा, आता या अनाउन्समेंटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर म्हटलंय त्याने काय, द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10 एप्रिल 10 AM टिल 30 एप्रिल 5 PM. म्हणजे विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती सुरू राहणार आहे. म्हणजे त्यावेळेस ती संपणारी आहे. आता यासाठी तुम्ही स्कूलमध्ये अप्रोच व्हा किंवा ज्या कॉलेजमध्ये जवळचं कॉलेज असेल तिथं जरी जाऊन तुम्ही भेटला आणि विनंती केली तर कदाचित तेही तुम्हाला मदत करू शकतील किंवा वैयक्तिक पण अर्ज तुम्ही तो या पद्धतीनं भरू शकता. पण इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथं लॉग इन म्हटलंय. पा, या लॉग इनच्या आत्ताच तुम्हाला लॉग इन करता येणार नाही. या लॉग इनच्या डाव्या बाजूला इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन की असं ज्यावेळी दिसेल त्यावेळेस ते ऍक्च्युअली तिथून मग ती प्रक्रिया सुरू झालेली असणार आहे. म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन असं दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर मग टप्प्याटप्प्याने, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी तयार करून घ्यावा लागेल आणि त्यासाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन तिथं ज्यावेळी तो टॅब ओपन झालेला दिसेल तिथं क्लिक करा आणि तिथून जी माहिती तिथं मागताय ती भरत जा. तुम्हाला तुमचा एक्झाम सीट नंबर भरावा लागेल, तुमचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, जी काय रिक्वायरमेंट असणारी आहे ती रिक्वायरमेंट तिथं पूर्ण करा आणि तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी जनरेट होईल. तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नंबरकडं मेसेज येईल किंवा तिथं देखील ऑन स्क्रीन पण तुम्हाला तो पाहायला मिळेल. साधारणपणे तो तुमचा ऍप्लिकेशन नंबर रिलेटेडच तो नंबर असणारा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि तिथं आणखीन एक महत्वाचं आहे की तुम्हाला पासवर्ड तुम्हाला तयार करावा लागणार आहे. पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे. साधारणपणे 8 कॅरेक्टर्स त्यामध्ये असायला पाहिजेत. आता यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की स्वतःचं नाव @ आणि तिथं जन्मतारखेचं वर्ष लिहितात. म्हणजे सोपं, पुन्हा ते लक्षात ठेवा वगैरे या गोष्टी अडचणीच्या येणार नाहीत. म्हणजे असंही टेक्निक विद्यार्थी वापरतात, परंतु त्यामध्ये 8 कॅरेक्टर्स तर किमान असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे तो स्ट्रॉंग पासवर्ड तयार होईल तुमचा, तुम्ही तयार केलेला, आणि लॉग इन आय डी, आणि त्यावेळेस ती प्रोसेस पूर्ण झालेली असेल. म्हणजे लॉग इन आय डी जनरेट झाला की तो तुम्हाला तुमचा पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे. ते दोन्ही जपून ठेवायचे आहेत. परंतु स्टुडंट रजिस्ट्रेशन करत असताना तिथं सेक्युरिटी क्वेश्चन्स आहेत काय, म्हणजे त्या सेक्युरिटी क्वेश्चन जे असणार आहे 4-5 आहेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत किंवा त्यातलं एकाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तो कोणता प्रश्न आहे त्याचं उत्तर काय दिलंय
हे पण तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा. कारण पुन्हा काही अडचणी आल्या तर तुम्हाला ह्या गोष्टींची गरज लागणारी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जपून ठेवा. तुम्ही लॉग इन आय डी जो तुमचा जनरेट झालेला असणार आहे आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड कुणालाही शेअर करू नका आणि तो जपून ठेवा, कारण बऱ्याच अडचणी येऊ शकतात. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी तातडीनं आजपासून संबंधित म्हणजे जिथं तुम्ही 10वी शिकलेला आहात त्या स्कूलमध्ये जा, मुख्याध्यापकांना भेटा किंवा शेजारच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जा, त्यांना भेटा. कदाचित तेही तुम्हाला मदत करू शकतील. शक्यतो कोणत्याही झेरॉक्स सेंटरकडं जाऊन त्यांच्या मदतीनं अर्ज भरू नका, कदापि करू नका. माझा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला देईल, त्यावर तुम्ही मला थेट कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला 100% मार्गदर्शन करेन. गेल्या वर्षी राज्यभर मार्गदर्शन केलेलं आहे, लोकांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. तर मला वाटतंय आपण आता वाट बघूया, स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब कधी ओपन होतोय. तो एकदा ओपन झाला की मग ती प्रोसेस सुरू होईल. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, मी मागे एक व्हिडिओ काढला होता की ज्यात असं म्हटलं होतं की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते आहेत. ही कागदपत्र जवळ ठेवा, ती तयार करा, नसतील तर अडचण येणार आहे. इथं तुम्हाला एक समजा तुम्हाला आता हे अपलोड करावं लागणार आहेत लागणारी डॉक्युमेंट्स, म्हणजे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन संविधानात्मक आरक्षणामधून तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित आहे का, स्पेशल म्हणजे विशेष असं किंवा समांतर आरक्षण असेल, या सगळ्यांची डॉक्युमेंट जिथं जिथं तुम्ही ज्या कॅटेगरीमधून प्रवर्गामधून दावा करताय प्रवेश घ्यायला त्याची डॉक्युमेंट्स ओरिजिनल पाहिजेत, ती अपलोड करावी लागणार आहेत. आणि समजा प्रोसेस चालू असेल तर त्याचा एक्नॉलेजमेंट रिसीट ते देखील तुम्ही अपलोड केलं तर चालू शकतं. किंवा तिथे एक फॉर्मेट ऑनलाईन उपलब्ध असणार आहे डाउनलोड या प्रक्रियेमध्ये, तर ते फॉर्मेट डाउनलोड करून ते तुम्ही भरून अपलोड करू शकता. जर विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर पालकांचं कास्ट सर्टिफिकेट हे चालू शकतं, हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर काढेन, परंतु ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं तातडीनं गरजेचं वाटतंय, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो लाईक करा, शेअर करा, कारण इथून सगळ्या प्रोसेस ज्या होणाऱ्या आहेत त्या प्रत्येकाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर तुम्हाला तो चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा किंवा हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा. आता तूर्त आपण इथं थांबूया. धन्यवाद.